भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. किती 1 मिनिट उशीर झाला का? नाही ना. हां, सर्वांना आजच्या मस्त सर्वांना आजच्या श्री शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज शिवजयंती आहे. अगोदर मी भगवान श्री गोपाल कृष्ण, त्यानंतर मंडळातले सर्व कार्यकर्ते, श्री मान्यवर सदाशिव शास्त्री भिडे, त्यानंतर श्रीमान गवी केतकर आणि मंडळातले सर्व कार्यकर्ते यांना मी अभिवादन करतो आणि पुढे जातो. आजची शिवजयंती, काहींच्या मनात प्रश्न येईल की शिवजयंती मागे होऊन गेली, मग आज परत तशी शिवजयंती. तर त्याचं स्पष्टीकरण असं की माझा जन्मदिनांक आहे 1/11/38, 1 नोव्हेंबर 1938. पण तिथी आहे माझी कार्तिक शुद्ध नवमी. म्हणजे मला 2 आहेत. कार्तिक शुद्ध नवमीला माझा वाढदिवस होऊ शकतो, 1 नोव्हेंबरला होऊ शकतो. तर शिवाजी महाराज जन्माला आले त्या दिवशी फाल्गुन वद्य तृतीया होती. फाल्गुन वद्य तृतीया म्हणजे आज. तर शिवाजी महाराजांच्या वेळी काही हे नव्हते, इंग्रज फारसे नव्हते आणि इंग्रजांचं राज्यही नव्हतं. त्यामुळे सर्व कारभार तिथीमध्ये चालायचा. 1800 सालापर्यंत तिथी, आणि इंग्रजांचं राज्य आल्यानंतर तिथी संपल्या म्हणजे आणि तारखा इंग्रजी दिनांक चालू झाले. म्हणून खरी शिवजयंती आज आहे, फाल्गुन वद्य तृतीया. त्या दिवशी एका, त्यांचं नाव विसरलो मी, वाढ नाही, त्यांनी काय केलं, त्या तिथींचं इंग्रजी रूपांतर केलं. म्हणजे गेल्या 1000 वर्षात जेवढ्या तिथी आल्या तेवढे इंग्रजी दिनांक काय असेल ते त्यांनी शोधून काढलं. अचाट काम आहे. तर त्यांनी लिहिलं फाल्गुन वद्य तृतीया शिवाजी महाराज जन्माला आलेले त्या दिवशी 19 फेब्रुवारी 1630 असा इंग्रजी दिनांक होता. 19 फेब्रुवारी 1630. हां हां असं नाही, फार जुनी गोष्ट आहे ती. मी आता उभं राहून बोललो असतो, पुढे येऊन बोलतो इथे नाही, खुर्ची इथे माणसं येईल का? हां हो, आता हे होईल का? धन्यवाद. आता माझी पंचायतीमध्ये जरा असू दे. तर फाल्गुन म्हणजे जर का कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे. देव म्हणतो मी तुमचं धारिष्ठ पाहतोय, तुम्ही कार्यक्रम चालू ठेवला ना, मग मी दिवे आणले असा त्याचा अर्थ. एकदा असे दिवे गेले, मी अंधारात 15 मिनटं बोलत होतो आणि आले दिवे. मग मी त्यांना हे वाक्य सांगितलं, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ आहे देव. हे समर्थांचं वाक्य आहे, श्री समर्थांचं. तर फाल्गुन वद्य तृतीया ही खरी शिवजयंती. 19 फेब्रुवारी हे इंग्रजांनी त्यावेळी इंग्रजी दिनांक, पण आज काय झाले, आम्ही इंग्रजी दिनांकाचाच पाठपुरावा करतो, सगळे इंग्रजी दिनांकानुसार. मी म्हटलं ना, 1800 सालापर्यंत आपण तिथी पाळल्या पाहिजेत, आणि 1800 सालानंतर ठीक आहे, इंग्रजी दिनांकाचा प्रत्येकजण वाढदिवस साजरा करतो तो इंग्रजी दिनांकानुसारच करतो. 1800 सालानंतर, 1800 सालापूर्वी सर्व गोष्टी या तिथीनुसार होत असत. तर आज फाल्गुन वद्य तृतीया, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म. खरोखर समोर शिवाजी मंदिर आहे. शिवाजी न होते तो सुन्नत होती सखी. आज आपण इथे आहोत ती खरोखर छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि सर्व संत, काल जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी. तर हे सर्व संत आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज, श्री संभाजी महाराज यांच्या कृपेमुळे आज आपण श्री गीता धर्म मंडळात आहोत. नाहीतर काय स्थिती झाली असती ते सांगता येत नाही. श्री समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात,
महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. या देशात महाराष्ट्र धर्म म्हणजे हिंदू धर्म. त्यावेळी महाराष्ट्र धर्म शब्द असा प्रचारात होता. तो म्हणे श्री गुरुचरित्रात आलेला आहे हा शब्द. तो महिकावतीची बखर 1200 सालची, म्हणजे माहीमची, तिकडे ठाणे जिल्ह्यात का पालघर जिल्ह्यात माहीम आहे. हे मुंबईतलं माहीम नाही, त्याच्या पलीकडे आणखी एक माहीम आहे. तर त्याची बखर महिकावती, त्यात तो गुरुचरित्र नाही, काय म्हटलं मी, महाराष्ट्र धर्म. आणि समर्थांनी हा शब्द वापरलेला आहे, महाराष्ट्र धर्म. महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्राचा धर्म असा अर्थ नाही, तर हिंदू धर्माचंच एक नाव महाराष्ट्र धर्म. म्हणजे समर्थांनी केवढा मोठा गौरव केला बघा. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. शिवाजी महाराज अहो, तुम्ही होता म्हणून या देशात हिंदू धर्म टिकला आहे, तर तुमचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. तर आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अतीव वंदन करू. आणि कोणीवर म्हणलं तर श्री समर्थांचे लेखक श्री शंकर श्रीकृष्णदेव, श्री शंकर श्रीकृष्णदेव यांचं समर्थांविषयी खूप मोठं काम आहे. ते म्हणतात श्री समर्थांना आणि शिवाजी महाराजांना, महाराज पुन्हा कधी येणार राष्ट्रोद्धार करणार, शिवकल्याण संगे घेऊन पुन्हा अवतरणार, महाराज पुन्हा कधी येणार. आपण श्री समर्थांना आणि श्री शिवाजी महाराजांना म्हणूया, आज तुमची कधी नव्हे एवढी आवश्यकता आहे. काय भयंकर आहे काही काही गोष्टी. बाहेरचे देशाबाहेरचे लोक, देशातले फितूर लोक, तर महाराज आज तुमची फार आवश्यकता आहे. महाराज पुन्हा कधी येणार, राष्ट्रोद्धार करणार. आपण छत्रपती श्री शिवाजी महाराजांना नम्र प्रार्थना करूया, महाराज लवकर या आणि या राष्ट्राचा उद्धार करा. आता मी तिथीनुसार सांगितलं आपल्याला. आता योगायोग सांगतो, सहज गंमत योगायोग मी सांगतो, नंतर मग प्रश्नाकडे. काल होती जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची पुण्यतिथी आणि ह्या शिवाजी महाराजांचा जन्म. फाल्गुन वद्य तृतीया जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांची पुण्यतिथी, फाल्गुन वद्य तृतीया छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जन्म. तसा आणखी एक योगायोग आहे याच महिन्यात, पुढच्या महिन्यात. काय याच महिन्यात फाल्गुन अमावास्या. फाल्गुनी अमावास्या म्हणजे छत्रपती श्री संभाजी महाराजांची अत्यंत क्रूर हत्या झाली तो दिवस होता फाल्गुन अमावास्या. सध्या तिचं नाव ठेवलं आहे मृत्युंजय अमावास्या. मृत्युंजय अमावास्या. तर फाल्गुन वद्य अमावास्या नाही, फाल्गुन अमावास्या म्हणजेच मृत्युंजय अमावास्या. या दिवशी छत्रपती श्री संभाजी महाराजांचा हौतात्म्य, हौतात्म्य. आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाडवा, त्याच्या दुसऱ्या दिवशी वर्षप्रतिदा पाडवा, त्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार, केशव बैराम हेडगेवार यांचा जन्म. म्हणजे जणू काही छत्रपती श्री संभाजी महाराजांचं हिंदुत्वाचं काम पूर्ण करण्यासाठीच डॉक्टर दुसऱ्या दिवशी जन्माला आले. फाल्गुन अमावास्या, मृत्युंजय अमावास्याच्या दिवशी संभाजी महाराजांचं हौतात्म्य आणि लगेच दुसऱ्या दिवशी पाडवा, परमपूजनीय डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांचा जन्म. साल वेगळं आहे, वर्ष वेगळी आहेत, पण तिथी बघा कशा आहेत ते. आता आणखी 2 तिथींची गंमत सांगतो, आठवतात का कुणाला? एकाच तिथीच्या दिवशी 2 गोष्टी जन्माला आल्या. एकाच तिथीच्या दिवशी मी तुम्हाला आपल्याला हे सांगितलं, क्लू दिला. एकाच तिथीच्या दिवशी गुरुकिल्ली दिली ओळखण्याची. एकाच तिथीच्या दिवशी 2 व्यक्ती जन्माला आल्या. पहिलं घेऊ आपण भगवान श्री गोपाल कृष्ण. कधी? अष्टमी आहे ना, हां, श्रावण अष्टमी ना. त्या दिवशी संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म. केवढा योगायोग आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी, त्याच दिवशी त्यांचे परमशिष्य श्री संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म. आणखी एक तिथी सांगता येईल की ज्या दिवशी 2 व्यक्ती जन्माला आल्या आणि त्या परस्परांशी संबंधित आहे.
चैत्र शुद्ध नवमी काय भगवान श्री प्रभू रामचंद्रांचा जन्म जवळ आलाय. चैत्र शुद्ध नवमी आणि त्याच दिवशी श्री प्रभू रामचंद्रांचे परमशिष्य श्री समर्थ रामदास स्वामींचा जन्म. या 4 योगायोग मी सांगितले. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, लगेच छत्रपती श्री शिवाजी महाराज, तिकडे छत्रपती श्री संभाजी महाराज, लगेच डॉक्टर परमपूज्य हेडगेवार. भगवान श्रीकृष्णांचा जन्म त्याच दिवशी श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म. प्रभू श्री रामचंद्रांची जयंती त्याच दिवशी श्री समर्थ रामदास स्वामींची जयंती. आता आपण आपल्या आवडत्या गोष्टी म्हणजे बॉलपेन्स आहे ती. आज मागच्या वेळी बॉलपेन नव्हती आणली कारण मिळाली नव्हती. आज आपण प्रश्न विचारूया. हे प्रश्न असे की, एक मिनिट शिवाजी महाराज पुण्यात किती वर्ष राहिले असतील? आपण इतके भाग्यवान होतो पुणेकर. शिवाजी महाराजांसारखा जगातला सर्वात मोठा, त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही, सर्वात मोठं व्यक्तित्व छत्रपती श्री शिवाजी महाराज असा होणे नाही. झाले भाऊ, आहेतही भाऊ, होतीलही भाऊ, परंतु यास महा. तर छत्रपती श्री शिवाजी महाराज एवढं मोठं प्रचंड व्यक्तिमत्व आपल्या पुण्यात राहिलं. केवढं पुण्याचं भाग्य होय. किती वर्ष राहिले? सुमारे 10 वर्ष. सुमारे 10 वर्ष. कशी ती मी नंतर सांगतो. पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, शिवाजी महाराजांचा प्रवेश पुण्यामध्ये किती साली झाला? शिवाजी महाराजांचा प्रवेश म्हणजे शिवाजी महाराजांचं आगमन पुण्यामध्ये किती साली झालं? सांगू शकेल कोणी? 1636. त्यावेळी शिवाजी महाराज केवळ 6 वर्षांचे होते. 1630 हा त्यांचा जन्म. काय सांगितलं बाबा? 19 फेब्रुवारी 1630. आणि ते आले पुण्यात जिजामाता, ते आणि दादाजीकडून. आणि मग बाकी सगळं सैन्य, अमुक तमुक, आणखी काही मुत्सद्दी, आणखी काही हुशार लोक, असे सगळे पुण्यात आले 1636. आणि ते 1648पर्यंत पुण्यात राहिले. म्हणजे 36 आणि 12 म्हणजे 12 वर्ष होतात. पण त्यातली मधली 2 वर्ष ते बंगळूरला होते. कारण शहाजीराजे बंगळूरला होते. त्यामुळे ते ती 2 वर्ष उणे करू आपण. पुण्यात ते 10 वर्ष राहिले. आला लक्षात? शिवाजी महाराज सर्वाधिक कुठे राहिले? कोणत्या स्थानी राहिले? छत्रपती श्री शिवाजी महाराज सर्वाधिक पुण्यात ते 10 वर्ष होते. 12 म्हणजे ती 2 नाही धरायची, पण 12. लाल महालात ते 10 वर्ष राहिले. 10 वर्ष नाही, लाल महाल बांधायला वेळ लागला म्हणून, पण 10 वर्ष राहिले. पण सर्वाधिक कुठे राहिले? सर्वाधिक ते राहिले राजगडावर. म्हणजे आपण पुणे सातारा रस्त्याने जायला लागलो ना की भोर फाटा लागतो. तर तोरणाने राजगड तिथे जवळच आहे. मध्ये काहीतरी 7-8-10 किलोमीटर अंतर आहे. तर तो जो राजगड आहे तिथे 1648 ते 1672 म्हणजे किती वर्ष होतात? 24 वर्ष ते राजगडावर राहिले शिवाजी महाराज. पुण्यामध्ये 10 वर्ष, बंगळूरमध्ये पहिली काही वर्ष आणि नंतरची 2 वर्ष. आणि त्यांची राजधानी ते तिथे किती काळ राहिले? शिवाजी महाराजांची राजधानी आहे रायगड, श्री क्षेत्र धारातीर्थ रायगड. तिथे 1672 ते 1680 8 वर्ष राहिले. म्हणजे पुण्यामध्ये 10 वर्ष, बंगळूरमध्ये सुमारे 2 वर्ष, 2-3 काय असतील ती, आणि राजगड 24 वर्ष आणि रायगड 8 वर्ष. असं थोडक्यात शिवाजी महाराजांची निवासस्थानं सांगितली. जिजामातांचं असं राहण्याच्या दृष्टीने महान वैशिष्ट्य कोणतं आहे जिजामातांचं, की जे आत्तासुद्धा कुणाला जमलं नाही, जमणार नाही, क्वचित एखाद्याला जमेल.
जिजामातांचं हे अमुक गावी राहणे तमुक गावी राहणे यातलं वैशिष्ट्य कोणतं की जे आजही कोणाला जमणार नाही. त्या काळात तर विमानं नाहीत, आगगाड्या नाहीत, मोटरी नाहीत, रस्ते नाहीत, तरी जिजामातांनी राहून दाखवलं. तर त्यांचं आश्चर्य म्हणजे त्यांचा जन्म झाला सिंदखेड राजा, सिंदखेड राजा हे विदर्भात आहे, बुलढाणा जिल्हा, म्हणजे जन्म बुलढाणा. लग्न झाल्यानंतर काही वर्षे त्या मराठवाड्यात होत्या, म्हणजे नगर, याचा आता नाव आहे देवी पुण्यश्लोक देवी अहल्यादेवी नगर, अहमदनगर. काही काळ छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, असा काही काळ त्या मराठवाड्यात राहिल्या. नंतर आल्या त्या पुण्यात, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. बरंच आयुष्य त्यांचं पश्चिम महाराष्ट्रात गेलं. आणि त्यानंतर शेवटची 4 वर्ष त्या रायगडला राहिल्या, म्हणजे कोकणात. म्हणजे त्या काळी विमानं नाही, आगगाड्या नाहीत, मोटरी नाहीत, काही रस्ते नाहीत, धड. अशा काळात त्या महाराष्ट्राचे जे 4 भाग, विदर्भात त्या जन्माला आल्या तिथे काही काळ, मराठवाड्यात काही काळ, पश्चिम महाराष्ट्रात बराच काळ, आणि शेवटचा काळ कोकण. म्हणजे महाराष्ट्राचे 4ही जिल्ह्यात त्या राहिल्या. आजसुद्धा अशक्य आहे, एखाद्याची बदली होईल, पुण्याहून कुठे झाली कोकणात, म्हणजे 2च ठिकाणी तो राहिला. पुण्याहून कुठे संभाजीनगरला, म्हणजे 2च ठिकाणी राहिला. एखादा आणखी विदर्भात गेला, 3 ठिकाणी राहिला. 4ही ठिकाणी राहणाऱ्या व्यक्ती अगदी विरळा. हे सगळं आहे, विमान आहेत, आगगाड्या आहेत, मोटरी आहेत, रस्ते आहेत, तरीसुद्धा 4ही ठिकाणी राहणाऱ्या व्यक्ती अगदी थोड्या आहेत. तर जिजामातांचे महान वैशिष्ट्य आहे, या महाराष्ट्राशी तशा अगदी एकरूप झाले. बघा, महाराष्ट्राचे 4ही भाग त्यांनी निवास केलेला आहे. तर पुढचा प्रश्न बघू. पेन तयार आहे, आपण आता उत्तरं द्यायची. प्रश्न असा आहे की काही यातली 2 उत्तरं सांगता येतील, 4 उत्तर पाहिजेत ना. पुणे परिसरातील 4 देवतांचं दर्शन जिजामाता आणि शिवाजी महाराज रोज नाही पण घेत असत. पुणे परिसरातील 4 देवतांचं दर्शन. हां बरोबर. नाही पर्वतीचा उल्लेख त्यावेळी पर्वती होती, पण शिवाजी महाराज पर्वतीवर गेले असणार, पण ते उल्लेख नाही मिळत आहे. यांनी 2 उत्तरं बरोबर दिली. 4 पाहिजेत आपल्याला, 4. 2 उत्तरं बरोबर आहेत. नाही मी सांगतो ना, म्हणजे गेले असतील ते, पण ते उल्लेख नाही ना. तर कसबा गणपती 1, तांबडी जोगेश्वरी 2, 3 चतुश्रृंगीला आपण जातो ना, तिथे पायथ्याशी चिंतामणी गणपती आहे ना, खिंडीतला गणपती. तर तो तिथे त्या दर्शन घेत असत. कधी पाषाणला जातात, मधनं पाषाणचा कोणतं देव, श्री सोमेश्वर महादेव. तर पाषाणला कधी ही मंडळी जात असत. वाटेत त्या गणपतीपाशी थांबत असत दर्शन घ्यायला, आणि मग तिथून पुढे डाव्याला पाषाण. तर लांब आहे तसं, पण पाषाणच्या सोमेश्वराचं दर्शन होत असे. तर असे 4 देव मधनं त्यांची दर्शनं यांना होत असत. आता समोर आपण शिवाजी मंदिर, किती साली असेल शिवाजी मंदिर? 1926 का सुमार, 1926. ही कल्पना कोणाची हो? शिवाजी महाराजांचं एक मंदिर असावं, ही कल्पना कोणाची? जवळ आला. लोकमान्य टिळक तुम्हाला बोलते. बरोबर आहे. ही लोकमान्य टिळकांची कल्पना की पुण्यामध्ये एक शिवाजी महाराजांचं मंदिर असावं, आणि ते उभं राहिलं, आणि पुण्याचं वैभव होऊन राहिलं. शेकडो हजारो सभा इथे झाल्या स्वातंत्र्यवीर सावरांच्या. मी एक सभा तर इथे ऐकलीच आहे,
पण एक आणखी सुंदर कार्यक्रम ऐकलेला वीर सावरकर. तर शिवाजी मंदिर, आणखी एक शिवाजी मंदिर आहे ते कुणी बांधलं असेल. आणखी एक शिवाजी मंदिर आहे मुंबईतलं शिवाजी मंदिर सोडून, तेव्हा तर चित्रपट नाही, नाट्यगृह आहे वाटतं ते. तर शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष मंदिर जसं इथे हां हां नाही, तिथे आंध्र प्रदेशात श्री शैल मल्लिकार्जुनला शिवाजी महाराज 10 दिवस राहिले ते. त्यामुळे आता माननीय मोरोपंत पिंगळे एक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांनी तिथे आता शिवाजी महाराजांचं स्मारक केले श्रीशैल मल्लिकार्जुन. पण मंदिर बांधलंय शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती श्री राजाराम महाराज यांनी. सिंधुदुर्ग माहिती आहे ना, मालवण जवळ आहे जो प्रख्यात किल्ला सिंधुदुर्ग, समुद्रातला सर्वात मोठा किल्ला शिवाजी महाराजांचा, जलदुर्ग, तिथे हे मंदिर बांधलेलं आहे छत्रपती राजाराम महाराजांनी. ज्यांना शक्य असेल त्यांनी एकदा कुणी पाहिलं असेल सिंधुदुर्गला अवश्य जावं, अगदी पाहायलाच पाहिजे. हां, शिवाजी महाराजांनी सहज मला आठवण झाली, मी गणपती, कसबा गणपती, हा गणपती, तांबडी जोगेश्वरी, चिंतामणी काय त्याचं नाव विसरलो, गणपती खंडीतला गणपती आणि सोमेश्वर, आणखी 2 गणपतींची दर्शनं घेतली आहेत ना. तशी खूप घेतली असतील, पण नोंद झालेली आणखी 2 गणपतींचं दर्शन त्यांनी घेतलंय. ते सांगता येईल, आपली उजळणी करतोय आपण शिवाजी महाराजांची. तर त्यातला एक गणपती म्हणजे मोरगावचा गणपती. शिवाजी महाराजांना पहिल्याच लढाईत प्रचंड यश मिळालं आणि ते स्थान मोरगावच्या जवळ आहे. म्हणून शिवाजी महाराज मोरगावच्या श्री गणपतीच्या दर्शनाला गेले आणि त्यांनी श्री गणपतीला 6 बिघे जमीन अर्पण केली, दुर्वा आणि फुलं, तांबडी फुलं यासाठी. आणि 4था गणपती म्हणजे हा जो सिंधुदुर्ग किल्ला मी म्हटला ना, त्या जिल्ह्याचं नाव तर सिंधुदुर्ग आहे. तर सिंधुदुर्ग जो जलदुर्ग आहे याच्या अलीकडे एक मोरयाचा डोंगर आहे, मोरयाचा खडक किंवा काहीतरी आहे. तर त्याचं अगोदर दर्शन महाराजांनी घेतलं आणि मग त्या सिंधुदुर्गाच्या बांधकामाला प्रारंभ झाला. हे झालं. आता शिवाजी मंदिर आपण पाहिलं, राजाराम महाराज. तर त्या सिंधुदुर्गाचं वैशिष्ट्य असं आहे, तिथे शिवाजी महाराजांचा उजवा हात आणि डावा पाय, समजा सिमेंट आहे, आता त्यावेळी सिमेंट नव्हतं, पण समजा आपण आत्ता कल्पना सिमेंट आहे, त्या सिमेंटात मध्ये मी असा उजवा हात ठेवला तर तिथे तो उमटेल. तसं त्या काळात जे काही साधन असेल तिथे महाराजांचा उजवा हात उमटवला आणि डावा पाय उमटवला. तो आजही आहे. तर सिंधुदुर्गात गेल्या गेल्या कशाचं दर्शन घ्यायचं तर शिवाजी महाराजांचा डावा पाय आणि उजवा हात तिथे उमटवलेला आहे. तो आजही आहे. गोनी दांडेकरांनी काय केलं, तो आपल्या कशात बरं उमटवून घेतला, आपल्या कोणत्या तरी साधनाने, आणि आपल्या घरी नेला तळेगावात. आणि मला त्याने सांगा बघू, माझ्या घरातली सर्वात मौल्यवान मोठी महत्त्वाची गोष्ट कोणती, मला काही सांगता येणार. त्याने हे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उजवा हात आणि डावा पाय मी सिंधुदुर्गातून उतरून आणलेला आहे. असो, पुढचा प्रश्न. सातारा जिल्ह्यातली 2 ठिकाणं आपल्याला सांगता येतील का जिथे शिवाजी महाराज गेले होते? खूप ठिकाणं आहेत सातारा जिल्ह्यातली, पण आपल्याला 2 ठिकाणं, 2 ठिकाणं, 2 ठिकाणं पाहिजे आपल्याला. एक अजिंक्य का नाही, ह्यांनी शिंगणवाडी सांगितलं ते बरोबर आहे, अगदी बरोबर. तिथे काय झालं, रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना गुरुपदेश दिला, ते चाफळजवळ आहे, बरोबर आहे. आणि दुसरं स्थान सज्जनगड, बरोबर आहे. दोन्ही उत्तर आली नाहीत म्हणून असू दे, पण तुम्हाला एक बॉलपेन देऊ, ज्यांनी शिंगणवाडी ते सांगितलं त्यांना 2 उत्तरं यायला पाहिजे होती, पण काय हरकत नाही.
तुम्हाला उठायला लागतं, क्षमस्व. आणि कोणतं स्थान सांगितलं? अजिंक्य तारा. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या अजिंक्य तारा असणार. पण तुम्हाला देऊ एक बोलते, मला आता नेमकं सांगता येत नाही अजिंक्य ताराचं आणि शिवाजी महाराजांचा संबंध. धन्यवाद, अभिनंदन. नाही नाही नको. आता किती वाजले? अगोदर होऊया. 6 वाजलेत का? आपल्याला नंतर एक गोष्ट सांगायची आहे. पण ही आपण उजळणी करतोय शिवाजी महाराजांच्या आयुष्याची. आता दादाजी कोंडदेव यांनी 3 स्थानं वसवली, 3 गोष्टी वसवल्या, 3 गोष्टी निर्माण केल्या. 3 वास्तू नाही, काहीतरी केलं 3. त्या कोणत्या असतील? त्यातल्या एकच शिल्लक आहे, 2 नाहीत. हां, पण नाही ते बरोबर आहे. पण त्या व्यतिरिक्त पुणे शहर उद्ध्वस्त झालं तर त्यांनी ते बसवलं, बरोबर आहे. तर नाही, पहिली गोष्ट अशी की लाल महाल बांधून होईस्तोवर काही काळी मंडळी खेडला राहायला गेली, पुणे सातारा रस्त्यावर. म्हणजे या खेडला त्यांनी नाव दिलं शिवापूर. खरं आहे ना? मग आज आपण खेड शिवापूर म्हणतो. हे दादाजी कोंडदेवांनी दिलं नाव. नंतर तिथे त्यांनी एक सुंदर बाग निर्माण, अप्रतिम बाग, आणि त्या बागेला त्यांनी नाव दिलं शहाबाग. शहाबाग म्हणजे काय? शहाजी महाराजांच्या नावाची बाग. नंतर ते पाषाणला जात असत दर्शनाला श्री सोमेश्वर महादेवाच्या. तर तिथे त्यांनी एका पेठेचं नाव काय ठेवलं? जिजापूर. तर जिजापूर आणि शहाबाग सध्या अस्तित्वात नाही. पण मी असं प्रयत्न करतोय की तिथे पुन्हा एकदा एक अप्रतिम बाग निर्माण व्हावी आणि त्या शहाबागेचं पुनरुज्जीवन व्हावं. मी पाषाणच्या अनेक लोकांना सांगितलं, अरे तिथे जिजापूर वसवा ना परत. तर मला कोणीतरी म्हणालं, आम्ही एका विशिष्ट भागाला जिजापूर नाव दिलंय असं मी ऐकलं. आता मी प्रत्यक्ष जाऊन पाहणारे खरोखरच जिजापूर नाव दिलंय का? दिलं असेल तर उत्तम आहे. म्हणजे शिवापूर अस्तित्वात झालं आहे, जिजापूर अस्तित्वात येत आहे. आता शहाबाग राहिली आहे, ती आपण आपल्या मंत्र्यांना सांगू की तुम्ही निर्माण करा, नाही का? आता नगर म्हणजे त्याला आता नवीन नाव दिलंय पुण्यश्लोक अहिल्यानगर. त्या जिल्ह्यातली 2 गावं सांगता येतील. शिवाजी महाराज गेलेली अहिल्यानगर या जिल्ह्यातली, म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातली 2 गावं सांगायची. एक गाव म्हणजे प्रत्यक्ष नगर, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर. 1657 साली शिवाजी महाराजांनी अहमदनगरवर हल्ला केला. आणि दुसरं श्रीगोंदे त्याच जिल्ह्यातलं, तिथे शिवाजी महाराजांनी 1657 सालीच हल्ला केला आणि तिथला बादशाही माल लुटला सगळा. झालं. आणखी 1-2 प्रश्न घेऊ आपल्यानंतर, मग गोष्ट ऐकायची. शिवाजी महाराजांची जरा उजळणी होते आणि माहीत नसलेल्या गोष्टी माहीत होतात, म्हणून मी हे मुद्दाम लिहून आणलं. 1 मिनिट. त्यातला सोपा प्रश्न घेऊ आपण, त्यातल्या त्यात सोपा प्रश्न. हां, भगवान श्री गोपालकृष्ण आहेत. शिवाजी महाराजांनी गोपालकृष्णांचा उल्लेख केला आहे, तो कधी आणि कोणत्या संदर्भात? आपल्याजवळ भगवान श्री गोपालकृष्ण आहे, त्यांच्या कृपेनेच आपण इथे आहोत. तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी श्री गोपालकृष्णांचा उल्लेख कधी आणि कोणत्या संदर्भात केला? तर नेमका सांगता येत नाही, पण बहुधा 1672च्या सुमारास, 1672च्या सुमारास, नेमका सांगता येत नाहीये. आणि तो उल्लेख आहे राजे छत्रसाल. छत्रसाल नावाचा एक वीर युवक होता, तो औरंगजेबाच्या सैन्यात होता. पण छत्रसालच्या आईवडिलांना या औरंगजेबानेच ठार मारलं तर, आणि छत्रसाल औरंगजेबाच्या सैन्यात. त्याला पुढे पश्चात्ताप झाला, अरे माझ्या आईवडिलांना या दुष्ट औरंगजेबाने ठार मारलं,
आणि त्याची मी सेवा करतोय. आणि तो शिवाजी बघा, म्हणजे ते शिवाजी महाराज बघा, त्यांनी आपल्या आई वडिलांचे मातृभूमीचे पांग फेडले. मग आपणही असंच करूया. आपण जाऊया शिवाजी महाराजांकडे आणि त्यांना सांगू, मला तुमच्या सैन्यात भरती करून घ्या, मला तुमच्या सैन्यात भरती करून घ्या. मला या औरंगजेबाची मुळीच सेवा करायची नाही, ज्यांनी माझ्या आई वडिलांना ठार मारलं. काय त्यांच्या आई वडिलांचं नाव होतं? चंपतराय आणि काली कुमारी अशी नावं. तर तो बरोबर आला छत्रसाल आणि शिवाजी महाराजांच्या भेटीला गेला. शिवाजी महाराजांना बहुधा छत्रसालची माहिती असावी. तर ते मला आई आहे छत्रसाल, आई आहे. आता तो हिंदी भाषेत ना, आणि तो मला, महाराज म्हणजे बहुत पछतावा हो रहा है, मी आज या औरंगजेबाची सेवा करतोय, धिक्कार असो माझा, महाराज मला तुमच्या सैन्यात घ्या. तर महाराज म्हणाले, छत्रसाल, माझ्या सैन्यात मी तुम्हाला दाखल करून घेतलं तर फार फार तुम्ही सरदार व्हा, सेनापती व्हा, पण मी सांगतो तुम्हाला, तुम्ही जा तुमच्या बुंदेलखंडात आणि तिथे स्वराज्य स्थापन करा. जसं आम्ही इथे स्वराज्य स्थापन केलं आम्ही लोकांनी, तुम्ही बुंदेलखंडात करा स्वराज्य, आणि म्हणजे 2 स्वराज्य निर्माण होतील, तिकडे एक आणि तिकडे एक. जा तुम्ही. आणि तिथे त्यांनी सांगितलं, भगवान श्रीकृष्णांना आठवा, भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करा, ही घ्या माझी तलवार तुम्हाला, जा बुंदेलखंडात करा राज्य स्थापन. तिथे शिवाजी महाराजांनी भगवान श्रीकृष्णांचा आवर्जून उल्लेख केलाय. तुम्ही छत्रसाल भगवान श्रीकृष्ण को, श्रीकृष्ण का स्मरण करो, भगवान श्रीकृष्णाची आठवण करा, ही तलवार घ्या, जा बुंदेलखंडात. आणि खरोखरच त्यांनी तिथे स्वराज्य स्थापन केलं. पुढे त्या स्वराज्यावर संकट आलं खूप वर्षांनी. म्हणजे किती वर्षांनी सांगतो आपल्याला मी, 60 वर्षांनी जवळजवळ, 55 वर्षांनी जवळजवळ. त्यावेळी इकडे कोण होते? त्यावेळी इकडे होते थोरले बाजीराव. त्यांनी हाक मारली छत्रसालने, मी संकटात आहे, जो गती ग्राह गजेंद्र की, सो गती जानू आज, बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज. आज बुंदेलखंडाला संकट आलंय, बाजीराव तुम्ही आमची बाजी राखा, लाज राखा. बाजीराव गेले आणि त्यांनी बुंदेलखंडावरचं संकट निवारण केलं. तर आता भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख केला, आता शेवटचा प्रश्न, प्रभू श्री रामचंद्रांचा उल्लेख करू. प्रभू श्री रामचंद्रांचा उल्लेख शिवाजी महाराजांनी केलाय. तो कुठे आणि कधी त्याचा मात्र दिनांक सांगता येतो. शिवाजी महाराजांनी प्रभू श्री रामचंद्रांचा, ज्यांचा नुकताच मोठा महोत्सव झाला. अहो मला एकदा सांगितलं, न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात 10,000 लोक आले ते श्री रामचंद्रांचा उत्सव साजरा करायला ऑकलंडमध्ये परवा 22 जानेवारीला. काय कमाल आहे सगळ्या जगभर. तर अशा प्रभू श्री रामचंद्रांचा उल्लेख छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी कुठे केला आणि कधी केलाय? तर तो उल्लेख केलाय मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी स सप्तमी. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी स सप्तमी, इंग्रजी दिनांक गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659. गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659. खंडेरायाचं नवरात्र चालू होतं त्यावेळी. तर प्रतापगडावर शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरली होती. प्रतापगडावर शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट ठरली होती दुपारी 1च्या सुमारास. तर तो अफजल खान आला, राजाजी तिथे काय बांधलं होतं तिथे? शामियाना. शामियाना ना काय? हां, तर शामियाना बांधला होता. कुणी उत्तर दिलं शामियाना? हां, आपल्या त्यांनी दिलं का? अरे रे, मला उगीच उठवलं. हां, तर त्या शामियाना तो बसला होता अफजल खान. तो मला, राजा जी आपके सदर तो बादशाह से भी बेहतरीन है,
आदिलशाहचे बी बेहतरीन आहे. राजाजी तुमचा हा शामियाना आमच्या विजापूरच्या बादशाहपेक्षा, बादशाहच्या शामियाना अधिक सुंदर आहे. का असे असेल की आलं कुठून आणलं याचं सगळं? काय तुला माहित नाही? तू एक सामान्य मनुष्य, सामान्य मुलगा आहे आणि कुठून आणलाय वैभव? एखादा घाबरलाच असता, एखाद्याचा हार्ट फेल माझा झाला असता. औरंगजेब तो अफजल खान काय भयानक होता हो, अतिभय. औरंगजेब त्याला घाबरत होता, दक्षिणेतले काही राजे त्याला घाबरत होते. असा भयानक अफजल खान शिवाजी महाराज तारकन म्हणाले, खान साहेब या जगात काही द्यावे तर ते प्रभू श्री रघुनाथाला द्या. खान साहेब या जगात द्यावे तर ते प्रभू श्री रघुनाथाला द्यावे. तर तुम्हाला नाही आम्ही घाबरत. तिथे त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांचा उल्लेख केलाय. रघुनाथ, श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात ना रघुनाथ. तर 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार या दिवशी शिवाजी महाराजांनी प्रभू श्री रामचंद्रांचा उल्लेख केलेला आहे. तो लिहून ठेवला आहे त्यावेळेच्या. आणि छत्रसालांच्या भेटीत त्यांनी भगवान श्रीकृष्णाचा उल्लेख केला आहे. त्याचा दिनांक मात्र सांगणं अवघड आहे. असे प्रश्न संपले. आता आपण शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली एखादी रोमांचकारी कथा सांगणार. मी आता कोणत्या कथा सांगितल्या ते काही आठवत नाही. मी पावनखिंड सांगितले का आपल्याला? मी कान्होजी जेधे सांगितले का आपल्याला? मी तानाजी मालुसरे सांगितले का आपल्याला? कोणाला आठवत असेल तर सांगा मला. कोणती? तानाजी मालुसरे सांगितले यांनी, बरोबर, धन्यवाद. हां, तानाजी मालुसरेंची मी गोष्ट बहुधा 4 फेब्रुवारी नाही अशाच कोणत्या तरी प्रसंगी मी सांगितली तानाजी मालुसरेंची गोष्ट. आता कान्होजी जेधे आणि पावनखिंड राहिल्या. तास कान्होजी जेधेंची गोष्ट सांगतो, पावनखिंडीची परत कधी दिली सांगू. हां, तर किती वाजले? बरोबर आहे का घडा? 6:10 झालेत का? 6:10 म्हणजे 20 मिनिटात ती गोष्ट संपायची. 6:15 झाले त्या, 15 मिनिटात पुढे. हां, 20 मिनिटात ही गोष्ट संपायची. बघूया. तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कथा लिहिलेली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुस्तक राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती. कालच श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांची काय म्हणायचं त्याला, बीच, तुकाराम बीच. तर हे पुस्तक इतकं अप्रतिम आहे. मी म्हणेन ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि बाबासाहेबांनी लिहिलेली शिवगाथा इतक्या तोडीचंच आहे. ज्ञानेश्वरी, ज्ञानदेव गाथा, नाही ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि ही शिवगाथा, किंवा रामायण, महाभारत आणि शिवभारत. इतकं अप्रतिम आहे, अमृत आहे, अमृत. आपण एकदा वाचलं तर वाटेल 2दा वाचावं, 3दा वाचावं. या पुस्तकाला तोड नाही. सुमारे 800-900 पानी आहे ते पुस्तक. आवृत्त्यावर आवृत्त्या त्याच्या निघालेल्या आहेत. तर ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी ते अवश्य वाचावंच. त्याला तोडच नाही. त्या या शिवगाथेला बाबासाहेब पुरंदरे जणू त्यासाठीच जन्माला आले होते. घराघरात त्यांनी पोचवलं हे शिवचरित्र. असो, कान्होजी नाही जेधे म्हणजे बस कान्होजी नाही जेधेच. दुसरी उपमाच नाही. बलदंड शरीर, त्यांच्या बळाची तारीफ एखाद्या शाहिरांनीच करावी. माझ्यासारख्या हाडकोया माणसाला नाही जमायची. त्या बाबतीत त्यांच्या गावच्या शिवीगरला मारुती त्यांच्यावर प्रसन्न होतो. त्यांचं गाव पुणे जिल्हा, भोर तालुका, त्यातलं कारी, कारी, किर्र झाडी, दऱ्या कपारी आणि त्यात कारी. आता त्यात कान्होजी यांचा वाडा जबरदस्त. अहो, टप्पर डोललं गुंफलेला असावं ना, तसं तो वाडा त्यात कारी गावात शोभून दिसायचा. इनमीन 100 उंबरठ्यांचा गाव. त्यातला कान्होजी यांचा वाडा सर्वात सुंदर मोठा. कान्होजी जेधे प्रथम
शहाजीराजांच्याकडे नोकरीला होते. शहाजीराजांचे सरदार 10 वर्ष काही वर्ष ते तिकडेच होते कर्नाटकात. पण शहाजीराजे कर्नाटकात होते, बंगळुरूला. आता हे शहाजीराजांचे सरदार आणि शहाजीराजे आदिलशहाचे सरदार. म्हणजे काय, पर्यायाने कान्होजी जेधे हे बिजापूरचे आदिलशहाचेच नोकर नाही का, सेवक नाही का, किंवा सरदार नाही का. पर्यायाने ते बिजापूरचे सरदार होते. आणि इकडे शिवाजी महाराजांनी स्वराज्याला प्रारंभ केला. मग शिवाजी तोरण्याचा उल्लेख केला. तोरणा आणि नंतर बेटा तोरणा, राजगड, शिरवळ असे की जिंकायला प्रारंभ केला. तेव्हा शहाजीराजांनी आपल्या पदरचे 2 सरदार, आपल्या पदरची 2 माणसं त्यांना एकांतात बोलव. कोण? कान्होजी नाईक जेधे आणि दुसरे लोहकरे. काय त्यांचं नाव? कधी कधी विस्मरण होतं बघा. कृष्णराव नाही, लोहकरे. तर लोहकरे हे कान्होजी नाईक जेध्यांचे काय म्हणायचं, हिशेब अमुक तमुक सगळं सांभाळणारे. आणि त्या दोघांना शहाजीराजांनी गुप्त मंत्र दिला. हे पहा, अगदी हळूवाजात मी बोलतोय. चिरंजीव शिवबा. शिवबा म्हणजे शिवबा. त्यावेळेच्या भाषेत चिरंजीव शिवबा. तिकडे पुणा आहे, म्हणजे तिकडे पुणेपर्यंत पुण्याला आहे. तुम्ही दोघांनी जावं पुण्याला, लाल महाराज आणि शिवाजीराजांना भेटावं. न जाणो एखादी इदिलशाह म्हणजे आदिलशाची फौजी, न जाणो एखादी मोंगलांची फौजी. स्वराज्य अगदी छोटं आहे. तेव्हा तुम्ही स्वराज्याचं प्राणपणाने रक्षण करावं. स्वराज्य अजून लहान आहे. मोठीच कामगिरी होती. कान्होजी नाईक जेधे आणि लोहकरे या दोघांनी बेलरोटीची पूर्वी शपथ घ्यायची. बेलरोटीची शपथ म्हणतात त्याला. बेलरोटीची शपथ. बेलरोटीची शपथ घेतली. आम्ही प्राणपणाने स्वराज्याचं रक्षण करू. आणि दोघेजण स्वार झाले. दौडत दौडत निघाले. कर्नाटकातून महाराष्ट्र, महाराष्ट्रात पुणे, आणि पुण्याला लाल महाराज ते शिवाजीराजांच्या भेटीला आले. शिवाजीराजांना जरा आश्चर्य वाटलं असेल. अरे वा, कान्होजी नाईक जेधे आले, लोहकरे आले. आणि मग त्यांनी सांगितलं, आम्हाला शहाजीराजांनी पाठवलंय. तेव्हा आम्ही स्वराज्यात सामील झालेले आहोत. स्वराज्याचं प्राणपणाने रक्षण केलं. शिवाजी महाराजांना अतिशय आनंद झाला. 2 कर्तबगार माणसं स्वराज्यात आली याचा त्यांना अतिशय आनंद झाला. असे कान्होजी नाईक जेधे. अहो, या 12 मावळात कुठेही वाटण्या करण्याचे नाजूक, वाटण्या करणं फार अवघड आहे. वाटण्या करण्याचे प्रसंग असो, कान्होजी नाईक जेधे आले, पद्धतशीर त्यांनी वाटण्या करून दिलेल्या असत. त्या 12 मावळात कुठेही भांडणं झालेली असो, कान्होजी नाईक जेधे आलेच, पद्धतशीर त्यांनी भांडणं मिटवलेली असो. असे हे जबरदस्त कान्होजी नाईक जेधे. त्यांचा संसार खूप मोठा होता. त्यांना 5 मुलं होती. बाजी, मताजी, चांदजी, शिवजी, नाईकजी ही 5 मुलं. वडिलांसारखी शूर, वडिलांसारखी धाडसी. तर आता जून महिना चालू झालेला होता. जून इसवी सन 1659. पावसाळा असा ऐन तोंडावर आलेला होता. आणि कान्होजींचा मुक्काम आपल्या कारीगावातच होता. कारीगाव. जून महिना, पावसाळा तोंडावर आला. आणि एकदम त्यांना वार्ता आली, आलं काय, पातशाहचं फरमान आलं. विजापूरच्या आदिलशाने फरमान दाटलेलं आहे. अरे, विजापूरचा पक्ष सोडून तर 10 वर्ष झाली. 1649 ते 1659. आत्ताच त्या बादशाहाला माझी आठवण का व्हावी, असताच त्याला माझी उचकी का लागावी. मोठ्या उत्सुकतेने ते फरमान उघडलं.
ते फरमान आजही जपून ठेवलंय. पलीकडे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे ना, त्यात ते फरमान आजही आहे. 1659 सालचं फरमान आज 2024 साली सुद्धा तिथे पाहायला मिळेल. तर ते फरमान फारसी भाषेत लिहिलेलं अत्यंत कडक होतं ते, भयानक. त्यात दम आणि दाम दोन्ही दिली होती. दम आणि दाम म्हणजे काय? त्या फारसी फरमानाचा अर्थ असा की शिवाजीने आमच्या प्रदेशातील आमच्या लोकांना भयंकर त्रास दिलेला आहे. शिवाजी आम्ही सक्त नाराज आहोत. शिवाजीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही आमच्या बदलचे शूर सरदार अफजल खान यांना तिकडे रवाना करीत आहोत. तुम्हीही बऱ्या बोलानं अफजल खान साहेबांना सामील व्हावं आणि अफजल खान सांगतील त्या साऱ्या कामगिऱ्या पार पाडायला. ही मोहीम आटोपली की तुम्हाला खास खास पारितोषिक, खास खास बक्षिसं देण्यात येतील. पण हे जर घडणार नसेल तर त्याचा नतीजा ठीक होणार नाही. काय भयंकर फरमान होतं ते. अहो, कान्होजी गेली त्या अफजल खानाला 10 वर्ष ओळखत होते. तिथेच त्याच्या पलीकडच्या छावणीत ते राहत होते. हा मनुष्य कोणता कसाही आहे वृत्तीचा आहे त्यांना माहीत होतं. त्याची ती आगडबंब आकृती, पहारीची सरी करणारी त्याची अचाट ताकद, शक्ती, हे सर्व कान्होजी जे यांना माहीत होतं. बादशाहनं आदिलशाहनं झालेली चूक सुधारायची संधी दिलेली आहे. मुकाट्याने अफजल खानला सामील व्हा. अरे बक्षिसे मिळणार आहे. काय काय मिळेल? शेतीवाडी. काय काय मिळेल? घरदार. काय काय मिळेल? सोनं नाणं, अलंकार, दागिने, पदव्या, देशमुख्या, पाटीलक्या, वाटेल ते मिळेल. पण हे जर घडणार नसेल तर त्याचा परिणाम ठीक होणार नाही. काय होईल? साऱ्या घरादाराला आग लागेल. अरे आपण मेल्यानंतर रडायला मागे कुणी शिल्लक राहणार नाही आपल्यासाठी. सगळ्या घरादाराची कत्तल होईल. एक माणूस शिल्लक राहणार नाही. सगळं जाईल. एवढं भयंकर प्रसंग तो कान्होजीने आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागला. तो भयानक प्रसंग. काय करणार? आदिलशाने झालेली चूक सुधारायची संधी दिली. मुघलांनी सामील व्हा, बक्षिसं मिळतील. पण हे जर घडणार नसेल तर त्याचा परिणाम ठीक होणार नाही. 2 क्षण कान्होजींना काही सुचेना. त्यांना तो अफजल खान चांगला माहीत होता. 10 वर्ष काय करावं काही सुचेना. आणि एकदम त्यांनी हाक मारली आपल्या 5 मुलांना. बाजी, मताजी, चांदजी, शिवजी, नाईकजी सगळी पोरं धावत आली. चला आपापल्या युद्धाचा वेश करा, आपापल्या तलवार ढाली घ्या. कान्होजींनी सुद्धा आपला युद्धाचा वेश केला. ते फरमान सहसासर गुंडाळलं, आपल्या कमरेला लावलं. आणि त्यांचं कुलदैवत होतं श्री नागेश्वर महादेव. श्री नागेश्वर महादेवची अतिशय सुंदर मूर्ती त्यांच्या देवाऱ्यात होती आणि आजही आहे. आणि कारीगावच्या तिथेच श्री नागेश्वर महादेवचं सुंदर मंदिर होतं, आजही आहे. श्री नागेश्वर महादेवाचं सर्वांनी दर्शन घेतलं. आणि हे 6 घोडेस्वार दौडत दौडत निघाले. कुठे? अफजल खानाकडे, त्या शिवाजीरावांकडे. शिवाजीरावांचा मुक्काम यावेळी राजगड येथे होता. प्रतिदिन चिंताक्रांत करणाऱ्या एकापेक्षा एक भयंकर वार्ता कानात ओतलेल्या शिसा, उकळलेल्या शिसाप्रमाणे कानात ओतल्या जात होत्या. आज काय? अफजल खानाने तुळजापूर फोडलं. आज काय? खानाने पंढरपूर फोडलं. आज काय? खानाने माणकेश्वर लुटलं. एकापेक्षा एक भयंकर वार्ता. शिवाजी महाराज अत्यंत अस्वस्थ झालेले. त्या हिरव्यागार म्हणजे पावसाळा होता ना, पार्श्वभूमीवर निळ्या निळ्या आकाशात काळा काळा राजगड, भगवा ध्वज
ताठमाने डौलाने फडकवईत उभा होता आणि खाली शिवाजीराजे होते. पुढच्या योजना त्या ऐकत होते आणि एकदम त्यांना वार्ता आली, आला आले आले कान्होजीने केले आले. अरे वा, महाराजांना मला आश्चर्यच वाटलं. नाही आले, एकटे नाही, 5 मुलांचं आले. अरे वा, कोणत्या निमित्तावर येणं केलं असेल बरं नायकांनी. आणि 5-6 जण आले. त्यांनी शिवाजी महाराजांना मुजरे घातले. अर्थातच त्या मुजऱ्यांमध्ये नितांत गैरवर होता, नितांत प्रेम होतं, नितांत आदर होता, नितांत भक्ती होती. शिवाजी महाराजांनी हसून म्हटलं, का नाही, आज 5 मुलांचं येणं केलं थोडं, तसाच गंभीर मामला आहे. मग महाराजांनी त्यांचा हात धरला आणि त्यांना घेऊन ते आत खलबत खाण्यात गेले. खलबत खाना, गुप्त गोष्टींची चर्चा करण्याचं स्थान खलबत खाना. दोघांची मन तंग गंभीर झाली. कान्होजी नायकांनी ते फरमान काढलं, महाराजांना दिलं. हे पहा, मला पाठशाचं फरमान आलंय. महाराजांनी ते फरमान वाचलं. फरमान भयंकर दमदाटी देणारं होतं आणि त्यात लालूचही दाखवली होती. शिवाजी महाराजांच्या मनात विचारला, कोणता विचारला? श्री समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं तर, काही एक परीक्षावे शोधावे बहुतांपरी. परीक्षा घ्या, खाई ठाई शोध घ्या, आपले कोण आहेत आणि आपले कोण नाही, कोण पाठीशी उभे राहतील, कोण पाठीत खंजीर बसतील. ठाई ठाई शोध घ्या, काही एक परीक्षावे शोधावे बहुतांपरी. आणि महाराज नायकांना बोले, नाही काय महाराज, तुमच्या शेजारच्या गावचे खंडोजी खानाला मिळाले. बापरे, कान्होजींना धक्काच बसला. खंडोजी त्यांचा मित्र, जबरदस्त. खाना नुसते खंडोजी नाही, ते कराड आहे ना, कराड, त्याजवळचे सुलतानजी देशमुख जगदाळे ही खानालाच मिळाले. बापरे, अशी आपल्यातली महान महान माणसं जर खानाला मिळाली तर आपलं व्हायचं कसं? आपल्या शिवाजीराजांचं व्हायचं कसं? आपल्या स्वराज्याचं व्हायचं कसं? कान्होजींचा चेहरा चिंताक्रांत दिसायला. महाराज म्हणाले, एकदम म्हणाले, नाही, तुम्ही जा, तुम्ही जा, अवश्य अफजल खानातून मिळा. ते शिवाजी महाराजांचे शब्द ऐकले मात्र कान्होजी एकदम संतप्त झाले. त्यांच्या चेहऱ्यावरची शिरनशीर ताट झाली. ते जणू महाराजांना विचारले, महाराज काय बोलताय, महाराज काय बोलताय? मी सगळे संपूर्ण उभं राहून बोललो असतो, ते पायामुळे जरा, पण एक क्षण आपल्याला प्रयोग करून दाखवला. महाराज काय बोलताय? महाराज, 10 वर्षापूर्वी कर्नाटक असताना शहाजीराजांच्या पायापाशी आम्ही बेलरोबीची शपथ घेतली, ती आमची शपथ आजही काय. महाराज, नका नका असं बोलू नका, कठोर. त्याची तलवार घ्या आणि आमची मुंची छाटून टाका. नका महाराज, जो हृदयाला घर पाडणारं बोलू नका. महाराज त्यांच्याकडे बघत राहिले. नाही नाही, तुमचं वतन, तुमची शेतीवाडी, तुमची देशमुखी, तुमचा संसार, तुमचं सगळं पैसा पारका. महाराज काय बोलताय? हे सगळे सोडून दिलं मी. महाराजांच्या पायी काय मला आमचे 4 कच्ची बच्ची प्यारी आहे. महाराजांपेक्षा काय मला आमचं घर प्यार आहे. महाराजांपेक्षा काय आमची शेतीवाडी प्यारी आहे. महाराज, हे पहा, हा तांब्या घेतला मी आणि माझ्या हातावरून पाणी सोडलं. मी या सगळ्यांवर पाणी सोडलंय. नका महाराज, असं हृदयाला घर पाडणार बोलू नका. याची तलवारी आमची छाटून टाका मुंडकी. महाराज पाहतच राहील, पण नाही, हे सगळं तुमचं वैभव. महाराज त्यावर पाणी सोडलं. मी आत्ताच्या आत्ता पुन्हा एकदा प्रतिज्ञा, महाराजांच्यासाठी, स्वराज्यासाठी मी स्वतः, माझी 5 मुलं, आमचा सारा जमाव खस्त होऊ, मरून जाऊ, पण इमानाला कधी अंतर करणार नाही. महाराज नका असं बोलू, आम्ही मरून जाऊ तुमच्यासाठी, स्वराज्यासाठी. महाराज बघतच राहिले. महाराजांनी कान्होजीची निष्ठा पाहिली, महाराजांची
काय म्हणायचं, मुद्रा पिवळ्या चाफ्यागत प्रसन्न झाली. शाबास शाबास, आमचे ते आमचेच, आम्हाला सोडून गेलेत ते आमचं नव्हेतच. का हो, कान्होजीची परीक्षा म्हणून कान्होजी रागवले का? छे, शक्य नाही. मग महाराज म्हणले, नाही, ताबडतोब तुम्ही तुमच्या घरी जा. पहिली गोष्ट, हा खान आलाय ना, या लोकांचा पहिला हल्ला हा स्त्री जातीवर असतो. तुमच्या गावातल्या सगळ्या महिलांना एकत्र करा आणि ढमढेऱ्यांच्या तळेगावला पाठवा. बघा बघा, 1948-47 साल आठवा आणि शिवाजी महाराजांचं 59 साल. किती 29 वर्षांचे शिवबा या नेत्यांपेक्षा 1000 पट मोठे होते. त्यावेळी 10 लाख स्त्रिया, 10 लाख 1928 साली. आणि आत्ता संदेश खाली, ऐकलंय असेल नाव आपण, संदेश खाली. तर तुमच्या गावातल्या सगळ्या महिला एकत्र करा आणि ढमढेऱ्यांच्या तळेगावाला पाठवा. न जाणो अफजलांचा हल्ला आला तर ते काही स्त्रीला धक्का लागता कामा नये. ढमढेऱ्यांचं तळेगाव दूर आहे इथून, खानापासून दूर आहे. तर दुसरी गोष्ट, तुम्हाला फरमान आलंय ना, शिर्के, गायकवाड, आसलकर, कोंडे, मरळ, खोपडे आणि कोण कोण, पायगोडे, सगळ्यांना आलेलं असणार. जा, त्या सगळ्यांना बोलवा आणि त्यांचा विचार काय ठरतो तो मला सांगा. कॉलेजीत एक जेथे लगेच कार्याला आले, महिलांना त्यांनी तिकडे पाठवलं आणि सगळ्या देशमुखांना बोलवलं. सगळी जमा झाली. प्रत्येकाचं भयंकर फरमान आलं होतं. कापायला काढलेल्या कोंबडी पण प्रत्येकाचं अंतःकरण खालीवर खालीवर लावलं करीत होतं. कान्होजी नाईक बोलायला, हे बा, आम्हाला 5-6चं फरमान आले, आम्ही आमच्या बासनात गुंडाळून ठेवले दप्तरात. आम्ही शिवाजीरावांच्या पायाशी शपथ घेतली आहे, मी, माझी 5 मुलं, आमचं सैन्य जमाव, मरून जाऊ, पण इमानाला अंतर करणार नाही. बरोबर, तुमचा विचार काय आहे? सगळ्या देशमुखांना धीर आला. नाही, तुमचा विचार तोच आमचा विचार. आणि थेट पवनेपासून कोयनेपर्यंत, किंवा पवनेपासून कोयनेपर्यंत, आणि सगळ्या काय म्हणायचं त्याला, पवनेपासून कोयनेपर्यंत आणि मोहोर खिंडीपासून दुसरी कोणती खिंड, त्या खिंडीपर्यंत श्री तुळजाभवानीचा उदो उदो झाला, श्री खंडेरायाचा जय जयकार झाला, श्री हर हर महादेवच्या गर्जना आकाशात भिडल्या. सगळ्या 1000 मंडळींना घेऊन कान्होजी नाईक जेथे आले, प्रतापगडावर आले, वारताली आले, नाही आले, एकटे नाही, 1000 सैनिकांना घेऊन आले. सगळ्या देशमुखांना ते महाराजांच्या मुजऱ्याला गेले. त्या मुजऱ्यामध्ये नितांत धैर्य होता, नितांत श्रद्धा होती. सांगा आपल्या राजाला, तलवारीच्या धारेवर हात ठेवून सांगा आपल्या राजाला, आमचं इमान अस्सल असतं, आमच्या इमानाला कधी अंतर नाही, आमचं इमान कधी खोटे ठरणार नाही. सांगा राजा. प्रत्येक देशमुखाने तलवारीच्या धारेवर हात ठेवून शपथ घेतली. महाराज न्याय प्रसन्न झाले. महाराजांनी सगळ्या देशमुखांना त्या दिवशी जेवण दिलं. महाराजांच्या मांडीला जेवणाची पंगत बसली. अपूर्व वीरश्री होती, अपूर्व उत्साह होता, अपूर्व वातावरण होतं. अशा साऱ्या अपूर्व वातावरणात त्या खानाचं काय झालं हे का मी सांगायला हवं. समाप्त. धन्यवाद.